नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही? बरे आहेत ना? बरेच पाहिजे आपण सगळे. आता मी तुम्हाला एक रेसिपी दाखवते. मुलींना, बहिणींना, माझ्या ज्या आहे युट्यूब फॅमिली त्यांना सगळ्यांना, मुलांना पण. ही खाडीची कोलंबी आमच्या गावावरून आणली. ही खाडीची कोलंबी आहे. ही पण आहे म्हणजे जिवंतच होती. तर ही अशी साफ करायची बघा. फक्त हे डोका काढायचा. त्याचा डोका नुसतं, हे डोकं आणि हे काढायचं नुसतं असं. तुम्ही दाखवते असं तुम्हाला एक साफ करून तुमच्यासाठी ठेवली अशी. हे बघा, हे फक्त काढायचं असं. हे असं फक्त डोक्याचं फूस असतं ना, तेच काढायचं हे असं. कारण जिवंत कोलंबी आहे ना, छान लागते, एक नंबर. ही अशी साफ करायची. आता ही घेतलेली मी दाखवते. आता ही खाडीची कोलंबी स्वच्छ धुवून सगळं मी तुम्हाला दाखवले कसं स्वच्छ करायची. काय ओलं खोबरं वाटण्यासाठी घ्यायचं, कोथिंबीर, टॅमॅटो, कांदा, बटाटा, आलं, लसूण, ही आंबोशी म्हणजे आंब्याचं सुकलेलं किंवा कोकम टाकलं तरी चालेल, तसं काय नाही. आता हे वाटण घ्यायचं आपण. हे वाटण्यासाठी थोडा कांदा घ्यायचा वाटायला, थोडा फोडणीला, थोडंसं फोडणीसाठी लसूण, लसूण, आता फोडणीसाठी लसूण, थोडी कोथिंबीर घ्यायची, टॅमॅटो फोडणीला टाकायचं. तेल टाकायचं मध्ये. तेल टाकलेलं कांदा टाकायचा. तो कांदा थोडा फोडणीसाठी ठेवलेला तो टाकायचा. लसूण, जरा लालसर झालं की लगेच थोडं लालसर होऊन द्यायचं. आता हे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरच आणि हा आपला आगरी गोळी मसाला 2 चमचे. वाटण पण टाकून द्यायचं, परतून घ्यायचं. खोबरं, आलं, लसूण, टॅमॅटो, कोथिंबीर हे वाटायला घ्यायचं. त्याच्यामध्ये बटाटी, कोलंबी, आंबोशी किंवा कोकम किंवा चिंचेचं पाणी टाकलं तरी चालेल. आता माझ्याकडे आंबोशी थोडं पाणी टाकायचं, वापरून द्यायचं. हा बघा, बटाटा शिजलेला आहे. बटाटा, वांग, बटाटे छान लागतं याच्यामध्ये. मस्त शिजलं. त्याच्यामध्ये आता मीठ टाकायचं आपल्याला. अंदाजे आपला लागेल कोथिंबीर टाकायची. वांग, बटाटा, शेकताची शेंग एक नंबर. कोलंबी मस्त पैकी. बटाटा टाकलं तर एकच. ही झाली कोलंबीचा रसा मस्त पैकी गरमागरम. ही बघा, खायला पण या आणि मला सांगा कशी झाली. सबस्क्राईब करा, कमेंट करा, काय लाईक करा, शेअर करा काकीला.